अहिल्यानगर जिल्ह्यातील राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून हे आंदोलन आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक कर्मचाऱ्यांनी यावेळी अनोखा आणि तीव्र मार्ग अवलंबला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहिल्यानगर शाखेचे उपाध्यक्ष अशोक सूर्यभान मासाळ यांनी शाईऐवजी थेट रक्ताने पत्र लिहून शासनापर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. आमच्या मागण्या मान्य करा, कर्मचाऱ्यांचा आवाज दाबू नका, अशा घोषणांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांच्या मते वारंवार निवेदने देऊनही शासनाने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असून त्यामुळेच हा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागला. रक्तांनी लिहिलेले पत्र हे त्यांच्या संतापाचे आणि वेदनेचे प्रतीक असल्याचे अशोक मासाळ यांनी सांगितले. दरम्यान या संपामुळे शासकीय कामकाजावर मोठा परिणाम होत असून नागरिकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. नमस्कार, मी अशोक सूर्यभान मासाळ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहिल्यानगर शाखा येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. कर्मचारी बांधवांच्या आक्रोशाचा आज दुसरा दिवस आहे. शासन आज देखील आमच्याबरोबर चर्चा करायला तयार नाही, आमच्या मागण्यांविषयी शब्द काढायला देखील तयार नाही. हाच आक्रोश, हाच क्रांतिकारी आक्रोश आम्ही अखंड प्रत्येक कार्यालयात चालू ठेवणार आहोत. आज रोजी मी उपाध्यक्ष आणि कर्मचारी संघटनेचा संघर्षशील म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय यांना माझ्या रक्ताने एक पत्र लिहितोय. मायबाप मुख्यमंत्री महोदय, आज हे पत्र लिहिताना आमची सरकारी लेखणी बंद आहे आणि आमच्या वैयक्तिक लेखणीतील शाई संपली आहे. आम्ही सांगतोय सरकारला, आज हे पत्र लिहिताना आमची सरकारी लेखणी बंद आहे आणि आमच्या वैयक्तिक लेखणीतील शाई संपली आहे. सर, आमच्या काळजात वेदनांचा पूर आलाय, म्हणून हे पत्र मी माझ्या रक्ताने जाहीररीत्या लिहितोय. हे केवळ एका माझ्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्याचं रक्त नाही, तर अहोरात्र राबणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो कुटुंबियांच्या भवितव्याचा रक्ताळलेला हा प्रश्न आहे. महोदय, आम्ही सरकारचे नोकर असू, पण शेवटी तुमचीच लेकरं आहोत. शासन हे जनतेसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी मायबाप असतं. शासन हे जनतेसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी मायबाप असतं. आज याचा विसर तुम्हाला पडलाय. मग आज ही लेकरं ऐन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरलेली असताना तुम्हाला पाझर का फुटत नाही? दगडालाही पाझर फुटेल अशी परिस्थिती आज या माझ्या निर्मळ महाराष्ट्राच्या रस्त्यावर आहे. पण त्याच्या हातात नशिबाच्या चाव्या आहेत. ते शासन इतकं निर्दयी कसं होऊ शकतं? आम्ही काय मागत आहोत? आम्ही भीक मागत नाही, तर आमच्या हक्काचा मोबदला मागत आहोत. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना RNPS जी मंजूर झाली आहे, पण तिची अंमलबजावणी का रखडली आहे? माझा प्रश्न आहे. माझ्या रक्ताने लिहिलेल्या पत्रात मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. सर, 1 मार्च 2024 पासून निवृत्त झालेले आमचे बांधव आजही रिकाम्या हाताने घराकडे का बघत आहेत? आम्ही खरंच रिकाम्या हाताने बाहेर जातो. जुना काळ गेला, ज्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना नावं ठेवलं जायचं, पण आज खऱ्या अर्थाने सुशिक्षित मुलं कष्टाने भरती आहोत. आम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत आणि या शेतकरी कामगारावर आज अन्याय होतो. परिणामी आज हा सरकारी कर्मचारी संपत चाललाय. निवृत्तीचं वय 60 करताना शासनाचे का हात थरथरतात आणि जीव धोक्यात घालून देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ले का होत असतात? संरक्षणाचे कायदे तुम्ही मवाळ ठेवलेत साहेब. तुम्ही यावर काहीतरी नक्की करा साहेब. आम्हाला अनाथ करू नका. आम्ही धोरणं राबविणारी माणसं आहोत साहेब. आम्ही धोरणं राबविणारी माणसं आहोत. राज्याच्या विकासाचा कणा आहोत आणि जर कणाच मोडला तर हे राज्य कसं उभं राहणार? सांगा साहेब. तुम्ही शांतपणे विचार करा साहेब. साहेब, तुम्ही डोळे बंद करून विचार करा. जर हा प्रशासनातील कर्मचारी हा कणा जर मोडला तर तुम्ही प्रशासन कसं चालवणार आहात? आज आम्ही रस्त्यावर आहोत कारण घराची ओढ संपली आहे आणि भविष्याची भीती खऱ्या अर्थाने वाढली आहे. आमचा हा आक्रोश, आमचा हा रक्ताचा थेंब आणि आमची ही एकजूट आपल्याला विनंती करत आहे, आता तरी जागे व्हा साहेब. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. हे रक्ताने लिहिलेले पत्र तुमच्या टेबलावर आल्यावर प्रशासकीय फाईलींपेक्षा आमच्या भावनांच्या फाईल तुम्ही आधी उघडा.
हे रक्ताची फाईल नाहीये साहेब, ही आमच्या भावनांची फाईल. आधी उघडा, आम्हाला न्याय द्या, सन्मानाने जगू द्या, अन्यथा कर्मचारी आक्रोश या सत्तेचा पाया हलविल्याशिवाय राहणार नाही. आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आपला नम्र अशोक सूर्यभान मासाळ आणि या राज्यातील समस्त शासकीय कर्मचारी. धन्यवाद. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.